जय शिवराय. नमस्कार मित्रांनो. आज मी आपल्या टेरेस गार्डनवरती जे लिंबूचे झाड आहे त्या लिंबूच्या बियाणापासून आपण रोप बनवायचं आहे. तर चला मी तुम्हाला कसे बीज पेरणी आणि त्याचे रोप कसे बनतात हे व्हिडिओ मी चॅनलमध्ये सेंड करणार आहे आणि तुम्हाला आता मी हे दाखवणार आहे की कसे बी पेरणी करतात. तर चला बघूया. मी आधी हे ग्रो बॅग तयार करून घेतलेला आहे. लहान बॅग आहेत. तर याच्यात रोप बनवून ते आपण नंतर जमिनीमध्ये किंवा आपल्या टेरेस गार्डनवरती लावू शकतो. तर हे पहा, मी एका बॅगमध्ये 2 बियाणे पेरणार आहे. इथे बघू शकता. कसं आहे, ज्याची त्याची क्षमता असते वाढण्याची. तर कोणतं लवकर येतं तर कोणतं हळू. तर काही बियाणे येत सुद्धा नाहीत. तर त्यासाठी आपल्याला एका बॅगामध्ये 2 बीज पेरणी करायचे आहेत. हे पहा. कारण त्याच्याने आपला वेळ देखील वाया जाणार नाही आणि दोन्ही जरी आले तर दोन्ही देखील आपण लावू शकतो एका ट्रेमध्ये, एका जागी. तर आता इथे बघू शकतो. आता तुम्हाला बियाण्यामध्ये फरक दाखवतो मी. हे पहा, हा किती जाड आहे आणि हे 2 आहेत ते पातळ आहेत. तर जे परिपक्व आहेत किंवा मोठे आहेत त्यांची वाढ लवकर होते. तर तेच बियाणं मी पेरणार आहे. तरी देखील हे मी आता तिन्ही इथे पेरत आहे एका ठिकाणी. तर बघूया, आपल्याकडे बॅग कमी असल्यामुळे तर मी हे पेरणी करणार आहे. तर आपल्याला 1-2-3 झाड रोपे लागणार आहेत. कारण याचे लिंबू चांगले आहेत, साल पातळ आहे आणि रस भरपूर आहे. तर त्याच्यामुळे ह्याच लिंबूचे बियाणे आपल्याला रोप बनवायचं आहे. तर पेरणी झालेली आहे. तर आपल्याकडे इथे एक चावी नळ आहे. तर त्याच्या सहाय्याने आपण या बॅगमध्ये पाणी भरूया. तर असं आहे, आपण बॅगमध्ये पाणी ओतायचं आहे. हे पहा. तर हे 30 दिवसानंतर याची उगवण होते. तर जसे याची उगवण होईल तर तुम्हाला मी चॅनलमध्ये व्हिडिओ सेंड करेन. हे पहा. तर चला, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.